श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते, जी सूर्यदेवाची विशेष पूजा करणारा दिवस आहे. तर याच दिवशी रथसप्तमी 2026 मध्ये 25 जानेवारी रोजी आहे. तर रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि धार्मिक मान्यता आहे अशी की या दिवशी सूर्यदेव त्यांच्या रथावरून उत्तरायणाला दिशेला प्रस्थान करतात आणि जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि नवीन जीवनाचे प्रेरणा आणतात. म्हणून या दिवशी सूर्यदेवाच्या आराधनेचा आणि नव ऊर्जा मिळवण्याचा शुभ दिवस मानला जातो. तर या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी म्हणजेच रथसप्तमी आहे. तर या दिवसाला सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो. असं म्हणले जाते की या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सूर्यकिरण घरात पडतात ना, तेव्हा समजावं आज सूर्यदेव स्वतः आपल्या रथावर बसून पृथ्वीवर कृपा करण्यासाठी निघाले आहेत. म्हणून या दिवशी केलेली छोटीशी भक्ती सुद्धा खूप मोठं फळ देते. म्हणून रथसप्तमी म्हणजे सूर्याचा रथ 7 घोड्यांनी ओढलेला असतो. हे 7 घोडे म्हणजे आठवड्याचे 7 दिवस आणि आपले 7 रंग, 7 शक्ती. आजच्या दिवशी सूर्यदेव उत्तरायणाच्या दिशेला प्रवास सुरू करतात. म्हणून या दिवसापासून शरीरात ऊर्जा, मनात सकारात्मकता आणि आयुष्यात प्रकाश वाढवायला लागते. या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर सूर्याला पाणी अर्पण करा. पाण्यात थोडं हळद किंवा लाल फूल टाका आणि दोन्ही हात जोडून मनातल्या मनात सूर्यदेवाला नमस्कार करा. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देताना मनात एकच भावना ठेवा की माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा, आजार, दुःख, कर्ज, अडचणी कमी करा आणि आरोग्य, तेज, आत्मविश्वास द्या. या दिवशी महिलांनी विशेष करून सूर्यदेवासाठी दिवा लावावा. दिवा तुपाचा किंवा तेलाचा लावला तर आणि सूर्यदेवाचं मनामध्ये नामस्मरण करा. सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्यांची पूजा करायची आहे. या रथसप्तमीच्या दिवशी शक्य असेल तर सूर्यनमस्कार घाला. किमान एक जरी वेळा घातला तरी खूप चांगले. लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की सूर्यदेवाच्या आधी किंवा सूर्यदेवाच्या नंतर अर्घ्य दिला तर त्याचं फळ दुप्पट मिळतात. सूर्योदयाच्या आधीच आंघोळ करून सूर्य उदय झाल्यानंतर सूर्याला 1 लोटा जल नक्कीच अर्पण करा. या रथसप्तमीच्या दिवशी मनात चांगले विचार ठेवा, सकारात्मक भावना ठेवा आणि सूर्यदेवाची प्रार्थना नक्की करा. कारण सूर्यदेव शरीरातील प्राणशक्ती वाढवतात आणि या दिवशी नवीन सुरुवात करण्यासाठी खूप शुभ आहे. नवीन काम, नवीन संकल्प, आरोग्यासाठी निर्णय या दिवशी घ्याल तर नक्कीच सफल होतात. तर अशी या दिवशी रथसप्तमीला छोटीशी सेवा करायची आहे. सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. तर रथसप्तमीच्या दिवशी खूप सोपा पण प्रभावी मंत्र, मनात पण आपली श्रद्धा ठेवून मुख्य सूर्यदेवाचा मंत्र असा आहे: ओम घृणी सूर्याय नमः. ओम घृणी सूर्याय नमः. हा मंत्र सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करताना किमान 11 किंवा 21 वेळा म्हणा. जर हा मंत्र कठीण वाटला असेल तर अजून सोपा मंत्र सूर्यदेवाय नमः, ओम नारायणाय नमः. मनातल्या मनात अशी प्रार्थना करा: ए सूर्यनारायणा. त्यापेक्षाही सोपा मंत्र ओम सूर्यनारायणाय नमः, ओम सूर्यनारायणाय नमः. सूर्यदेव नमस्कार, ओम सूर्यनारायणाय नमः. मनातल्या मनात असा पण मंत्र म्हणू शकतो: हे सूर्यनारायण, माझ्या घरात आरोग्य, शांती आणि सुख समाधान ठेवा. कारण सूर्यदेव आपण मनातून केलेली प्रार्थना नक्की ऐकतात. तर अशी छोटीशी सेवा करून आपल्याला हे सोपे मंत्र म्हणायचे आहे: ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम सूर्यनारायणाय नमः. हा मंत्राचा सोपा जप करून या दिवशी आपल्याला छोटीशी सेवा करायची आहे. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम सूर्यदेवाय नमः.